लक्ष्मण हाके हा जातीयवादी आहे. लक्ष्मण हाके हा आरोपींची बाजू घेतो. लक्ष्मण हाके वरती जीवे मारण्याच्या धमक्या, मी आता प्रेस घ्यायला आलो, या प्रेसच्या अगोदरच मला 1-2 मिनिटं अगोदरच मला जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला. माझी मीडिया समोर विनंती आहे की लातूर जिल्ह्यामधल्या लातूर शहराजवळ माऊली सोट नावाच्या एका धनगर समाजाच्या 18 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली. ही हत्या झाल्यानंतर मी तिथं पोहोचलो आणि त्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून तिथं आंदोलन केलं. ही हत्या ऑनर किलिंगच्या माध्यमातून झाली, ऑनर किलिंगच्या प्रश्नातून झाली. धनगर समाजाचा मुलगा हा 18 वर्षाचा तरुण होता. उच्च जातीच्या लोकांनी, स्वतःची प्रतिष्ठा असलेल्या लोकांनी, जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्याकडे पिस्टन आहे, ज्यांच्याकडे खुनासारखे याच्या अगोदर गुन्हे दाखल ज्यांच्या नावावरती, जे अभिमन्यू पवार यांच्या बरोबर ज्यांचे फोटो आहेत, अशा माणसाने या 18 वर्षाच्या धनगर समाजाच्या तरुणाची हत्या केली. हा मुलगा 18 वर्षाचा होता, आयटीआय मध्ये शिकत होता, एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबामधला तो मुलगा होता. मुलगी 20 वर्षाची होती, मुलाहून मोठी. मुलाच्या आई वडिलांनी नेहमी त्यांना जाऊन सांगितलं की ही तुमची मुलगी अशा पद्धतीने वागते, म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभल असं मुलाच्या आई वडिलांची, भावाची कुठलीही चूक नसताना त्या मुलाची हत्या तर केलीच केली, पण त्याचबरोबर त्या मुलाच्या आईला, वडिलांना आणि भावाला सुद्धा मारहाण केली. हा प्रश्न उचलला गेल्यानंतर गेल्या 3-4 दिवसामध्ये मला महाराष्ट्रामधून शेकडो धमक्यांचे कॉल आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मी कुठेही आरोपीची बाजू घेतलेली नव्हती. ज्यावेळी बीड प्रश्नामध्ये काही सोशल वर्कर्सनी आणि काही लोकप्रतिनिधींनी ज्यावेळी आरोपींची आडनावं शोधून ज्यावेळी एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज्ड ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती कम्युनिटी माझ्या ओबीसी प्रवर्गाअंतर्गत येते. तर याच्याही पलीकडे जाऊन त्या आरोपींची आडनावं शोधून आडनावावरून एका समाजाला टार्गेट केलं गेलं. त्यावेळी मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझ्या ओबीसी मधल्या एका कम्युनिटीला जर गुन्हेगार ठरवलं जात असेल, अधिकाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात असेल, शिक्षकांना गुन्हेगार ठरवलं जात असेल आणि लोकनियुक्त लोकप्रतिनिधीकडून बिंदू नियमावली सारखा जर विषय उपस्थित केला जात असेल तर त्या लोकांनी बिंदू नियमावलीच्या प्रश्नावरती कधीही माझ्याबरोबर चर्चेला यावं. मी आज एक मोठी फाईल घेऊन आलोय, पण आता तो विषय नाहीये, माझ्याकडे सगळे पॉइंट आहेत. माझा प्रश्न एवढाच आहे की त्या माऊली सोटला न्याय मिळणार का? आणि लोकशाही मधला चौथा स्तंभ असणाऱ्या या मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की फिल्मी डायलॉगबाजी करणारा एखादा लोकप्रतिनिधी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत डायलॉगबाजी करतो म्हणून एका प्रकरणाला वेगळा न्याय आणि दुसरा ऑनर किलिंग, जात वर्चस्वाच्या भावनेतून एका मुलाची हत्या झाली, त्याला तुम्ही कव्हरेज देणार का? त्याला तुम्ही न्याय मिळवून देण्याच्या लढाईमध्ये मला सहकार्य करणार का? त्या माऊली सोटला न्याय मिळाला पाहिजे म्हणून लातूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी पुढे येणार का? किंवा शरदचंद्रजी पवार या हे हा अननोन नंबर आहे, ट्रू कॉलरला त्याचं नाव येईलच, मीडियाला सुद्धा माहिती आहे. हा सातारा जिल्ह्यामधून फोन आहे, मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. तू तुझं घरचं बघ, या भांगडीत पडू नको, तुझ्या मागे कुत्र नाही. अरे माझ्या मागे कुत्र नाही, कोणाच्या मागे कुत्र आहे ते समाज ठरवेल ना. त्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत. आणि पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे, जेव्हा मी राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आणि मीडिया समोर आलो त्यावेळी सुद्धा मला जातीयवादी ठरवलं गेलं. जेव्हा मी छगनराव भुजबळांना टार्गेट करून ओबीसी बांधवांवरती हल्ले झाले मराठवाड्यामध्ये, ओबीसींची घरं जाळली गेली, ओबीसींची दुकानं जाळली गेली, नाभिक बांधव असेल, धनगर बांधव असेल, प्रत्येक ओबीसी बांधव जो ओबीसीच्या बाजूने बोलत राहिला तेव्हा त्या ओबीसीवरती हल्ले झाले. त्यावेळी लक्ष्मण हाके पुढे आला, त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता. लक्ष्मण हाके उपोषणाला बसला, त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता. लक्ष्मण हाकेने भुजबळांचं समर्थन केलं, त्यावेळी लक्ष्मण हाके जातीवादी होता. लक्ष्मण हाकेने कुठेही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन केलं नाही, कुठेही आरोपींचं समर्थन केलं नाही. पण एका जातीला तुम्ही क्रिमिनलाइज्ड ठरवू नका, अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका, शिक्षकांचा काय संबंध, असं ज्यावेळी लक्ष्मण हाके बोलला त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या रोज मला कॉल आहेत जीवे मारण्याच्या धमक्यांचे. गाडीला कट मारला जातो, गाडीच्या पुढे लोक येतात, गाड्यांच्या आडवं लोक येतात. एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जरी मी बसलो तरी 5 मिनिटात 10 मिनिटात तिथं माणसं गोळा होतात. हा जो प्रश्न आहे या महाराष्ट्रामधला सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना जर अशी लोक बोलत असतील तर याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. आता जे अभिमन्यू पवार यांचा तुम्ही उल्लेख केला, मुख्यमंत्र्यांचे स्टेट क्राईम केस आणि सरकार आलेले आहे, तो जो आरोपी आहे कोण आहे, काय आहे, विषय काय आहे? विषय असा आहे की साधारणपणे 2 महिन्यापूर्वी एका मुलाला प्रेम प्रकरण आहे म्हणून त्याच्या घरच्यांनी बोलवून घेतलं आणि 10-12 लोकांनी मारहाण केली. फक्त डोक्याचा भार सोडला तर खालची सर्व हाडं खळखळीत करण्यात आली. परत त्या मुलाला हॉस्पिटलला त्याचे कुटुंबीय घेऊन जात असताना 1.5 तास त्या मुलाला हात लावू दिला नाही. पोलीस आल्यानंतर त्याला हात लावला गेला. तो मुलगा 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता. झुंज देता कालच्या 6 तारखेला त्याचा मृत्यू झाला. आई वडिलांनी तोपर्यंत 1.5-2 एकर जमीन विकून 20-25 लाख रुपये खर्च केले, पण तो मुलगा वाचला नाही. आणि परत
दीड महिना त्या मुलाच्या आई वडिलाला, भावाला, त्याच्या भावकीतल्या माणसांना, चुलत्यांना, गावच्या सरपंचांना तुम्ही या प्रकरणावर जर सत्ववाच केलं, तुम्ही जर वर मान केली तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ, अशा पद्धतीचं वातावरण त्या कुटुंबाबाबत घडलं. ज्यावेळी मुलाची डेथ झाली, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळी माती सावळायचा कार्यक्रम असतो त्या दिवशी सोशल मीडियामधून हे प्रकरण ज्यावेळी बाहेर आलं, त्यावेळी आम्ही आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि मग पोलीस स्टेशननं 6 आरोपींना अटक केली. अजून आरोपी बाहेर आहेत आणि त्याच्यावरती कुठली कलम लावली जाणार आहेत, काय होणार आहे, त्याचं पुढे काय होणार आहे. आणि हे ऑनर किलिंगची हे प्रकरण आहे, प्रेम प्रकरण, सैराटची जी चित्रपटाची स्टोरी आहे ते प्रकरण आहे. आणि या प्रकरणावरती ना तिथला मीडिया बोलतोय, ना तिथले लोकप्रतिनिधी बोलतायत. मी अभिमन्यू पवारांचं नाव यासाठी घेतलं, जो आरोपी आहे डुरे नावाचा आरोपी, त्या डुरे नावाच्या आरोपीचे पिस्टन सहित फोटो माझ्याकडे आता उपलब्ध आहेत.